A very good morning to you all. And as you already know, we are learning our second lesson, that is commercial policy. And but before that, have you read all the notice and prospectus on your group? तुम्ही वाचलीत का ती सगळे prospectus आणि notices? Yes. Yes, so go Yes, ma'am. through it and please do register, I would say, because आपने देखा होगा अगर प्रोस्पेक्टस में तो बहुत ही बड़े बड़े लोग मतलब जो इंडस्ट्री में काम कर रहे हैं वो आपसे बात करने के लिए आ रहे हैं एंड वी आर रिक्वेस्टिंग देम कि आप उनसे डायरेक्टली बात कर सकोगे, आप उनको डायरेक्टली कुछ पूछना है तो पूछ सकोगे विदाउट एनी प्रॉब्लम। और क्योंकि ये ऑनलाइन है तो ये बहुत ही इजी हुआ है, क्योंकि सिंपली अगर आप देख सकते हो तो उनको आने में जाने में ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं रहा है, क्योंकि ये सब ऑनलाइन चल रहा है। तो प्लीज ये मौका है तो उसका फायदा उठाइए, दैट्स व्हाट आई वुड से। ओके, प्लीज एनरोल फॉर स्किल बेस्ड कोर्स। So we were learning about commercial policy and we have seen what is commercial policy, that is policy for international trade. Also we have seen कि फ्री ट्रेड अच्छा होता है या उसके लिए हमने एक वीडियो देखा था अगर आपको याद है तो। और हमने ये भी देखा था कि कमर्शियल पॉलिसी का मतलब क्या है और फ्री ट्रेड के और प्रोटेक्शनिज्म के प्रोज एंड कॉन्स हम शुरू करने वाले थे। ओके, सो लेट्स स्टार्ट। Trade protectionism is a policy which limits unfair competition from foreign industries. Though it may help a country in a short run, हमने ये कल देखा था, it is destructive in a long run. सो छोटा टाइम साठी छोटे पीरियड के लिए शायद हेल्पफुल रह सकता है, लेकिन बाद में क्या होगा, वो जो डोमेस्टिक इंडस्ट्री है जिनको हमने अभी के लिए प्रोटेक्ट किया है वो इंडस्ट्रीज अपने आप एफिशिएंट हो ही नहीं जाएंगे। तो लोगों को कम क्वालिटी का गुड मिलेगा, सर्विसेज मिलेंगे, कमोडिटी मिलेंगे और उससे लोग खुश नहीं रहेंगे, कंज्यूमर्स खुश नहीं रहेंगे, वो कुछ ना कुछ करके इंपोर्ट करते ही रहेंगे। और इससे क्या होगा, थोड़ा डिससेटिस्फैक्शन हो जाएगा सोसाइटी में और ओवरऑल ग्रोथ जो है इन्फेंट इंडस्ट्री की, छोटे छोटे इंडस्ट्री की, वो कम हो जाएगी। इन अ लॉन्ग रन इट मेक्स इंडस्ट्रीज इन अ कंट्री लेस एफिशिएंट एंड लेस कॉम्पिटिटिव। सो इससे क्या होगा, हमारे जो इंडस्ट्रीज है ते सगळे लेस एफिशियंट आणि लेस कॉम्पिटिटिव्ह होते। ओके, जसं की आपण मला वाटतं हे सगळं वाचलं होतं आणि आपण प्रोज आणि कॉन्स बघायला घेणार होतो। फ्री ट्रेड टेक्स प्लेस when trade with other countries is not hampered by quotas, tariff and other restriction. सो फ्री ट्रेड केव्हा होतो, जेव्हा कुठल्याही प्रकारे तुमचा जो ट्रेड आहे, इंटरनॅशनल ट्रेड आहे, त्याच्यावर लिमिट्स नसतात. इफ देअर आर नो लिमिट्स ऑन अ ट्रेड, व्हॉट आर दीज लिमिट्स? कोटास, टेरिफ्स, नॉन टेरिफ बैरियर्स, अदर रिस्ट्रिक्शंस। तो ये सब रिस्ट्रिक्शन जब नहीं है तभी फ्री ट्रेड प्लेस हो सकता है, फ्री ट्रेड एक्चुअली वर्कआउट कर सकता है। अंडर फ्री ट्रेड, ट्रेड टेक्स प्लेस ऑन द बेसिस ऑफ मार्केट फोर्सेस। सो फ्री ट्रेड में क्या होता है, प्राइजेस डिटर्मिनेशन हो या फिर जो भी कुछ मार्केट मैकेनिज्म चल रहा होता है वो किसी के इंटरवेंशन के बिना, गवर्नमेंट के कोई भी इंटरवेंशन के बिना डिमांड और सप्लाई का फोर्स वहां पर चलता है, जिसको मार्केट फोर्सेस बोला जाता है। ओके, द क्लासिकल इकोनॉमिस्ट्स एडम स्मिथ एंड रिकार्डो वेर द चैंपियंस ऑफ फ्री ट्रेड in the sense they promoted free trade only. You remember the no you don't remember because मैंने आपको दिखाया नहीं था। तो एडम स्मिथ का एक्चुअली एक इनविजिबल हैंड करके एक थियरी था। तो उनका मानना था कि मार्केट में इनविजिबल हैंड वर्किंग है, तो दिस इज नॉट द हैंड ऑफ गॉड और सम एक्सटर्नल पावर और सम इमेजिनरी पावर लाइक हैरी पॉटर जैसे। उनका मानना था कि ये जो मार्केट फोर्सेस रहता है, डिमांड और सप्लाई, ये इतने स्ट्रॉन्ग फोर्सेस है कि जैसे कोई इनविजिबल हैंड काम कर रहा हो मार्केट में, वैसे मार्केट को स्मूथ बनाने के लिए, मार्केट फंक्शंस चलाने के लिए वैसे ही वर्क करता है जब आप इनविजिबल हैंड की बात कर रहे हो मार्केट में। ओके, फ्री ट्रेड, yeah, Adam Smith advocated free trade and recommended that tariffs should be removed to reap the benefits of free trade. तो फ्री ट्रेड के जो भी गेन्स है वो रिप आउट करने के लिए, मतलब ज्यादा से ज्यादा पाने के लिए टेरिफ्स रिमूव करने पड़ेंगे।
Free trade enables countries to specialize in the production of goods in which they have comparative advantage and exchange for maximized or maximum benefits. तो सिंपली आप ये देख सकते हो कि ओवरऑल हमने देखा था कि कैसे कंट्री को कंपैरेटिव एडवांटेज होने के कारण बेनिफिट मिलता है ज्यादा से ज्यादा इंटरनेशनल ट्रेड में. आफ्टर वर्ल्ड वॉर 1939 to 1945, the commercial and exchange for the commercial policy underwent a change when a wave of protectionism swept all over the world. So आप बता सकते हो मुझे रीजन कि ऐसा क्यों बोला है कि वर्ल्ड वॉर के बाद पूरे के पूरे वर्ल्ड में जनरली प्रोटेक्शनिज्म की वेव आ गई, फ्री ट्रेड बंद हुआ, ज्यादा से ज्यादा बंद हुआ और प्रोटेक्शनिज्म की वेव आ गई. कुड यू प्लीज गिव मी रीजन का असं झालं असेल? रिअली नोबडी? मला वाटलं होतं की तुमच्यापैकी कोणीतरी ट्राय कराल, थोडासा विचार करा. वर्ल्ड वॉर हे कोणते म्हणजे सगळ्या देशांमध्ये झालं, राईट? म्हणजे जवळजवळ अख्खं जग त्याच्यात सामील होतं. हे तर मान्य आहे तुम्हाला? पूरा का पूरा वर्ल्ड उसमें शामिल था वर्ल्ड वॉर में. यस मैम. यस. तो क्या हुआ था, जैसे की पूरा का पूरा वर्ल्ड हम बोल रहे की शामिल था इसमें, त्यामुळे काय झालं होतं की ओव्हरऑल प्रत्येक देशाचा ना दुसऱ्या देशावरती विश्वास उडाला होता, की प्रत्येक देश दुसऱ्या देशासाठी रिटॅलिएट म्हणजे रिव्हेंज घेण्याच्या मोडमध्ये होता. यांनी त्यांचे पॉलिटिकल रिझन्स होती, नंतर युद्धाची कारणं होती बरीच सारी, आणि त्यामुळे काय होतं कुणात मध्ये विश्वास नव्हता. वेरॅज फ्री ट्रेडमध्ये तुम्ही जेव्हा एखादं निगोसिएशन करता, जेव्हा तुम्ही एखादा तह करता, तेव्हा प्रचंड विश्वास असणं गरजेचं असतं ना त्या दोन देशांमध्ये. निदान त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा ज्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो ते करताना तर ते कॉन्ट्रॅक्ट करताना तर विश्वास असला पाहिजे. आणि त्यामुळे कुणाचाच कुणावर विश्वास नसल्यामुळे प्रत्येकाला आपल्या देशाला प्रोटेक्ट करायचं होतं, आणि म्हणून वेव्ह ऑफ प्रोटेक्शनिझम ही स्वाईप्ड अवे असं किंवा स्वेप्ट अवे असं म्हटलं त्यांनी सगळ्या देशांवर. इन स्पाइट ऑफ क्लासिकल आर्ग्युमेंट्स फॉर फ्री ट्रेड टू प्रमोट एफिशियन्सी अँड वेलबिंग ऑफ द पीपल, म्हणजे जरी क्लासिकल लोक ॲडम स्मिथ, रिकार्डो हे सगळे लोक जरी म्हणत होते की फ्री ट्रेडमुळे एफिशियन्सी येईल, लोकांचं हित, वेलबिंग, चांगलं लाईफ वाढेल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल, वेरियस कंट्रीज हॅव बीन फॉलोइंग द प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी. अनेक देश अजूनही प्रोटेक्शनिझमची पॉलिसीज फॉलो करतात. बाय इम्पोजिंग हेवी टेरिफ ड्युटीज ऑन इम्पोर्ट्स ऑफ गुड्स और फिक्सिंग कोटाज ऑफ इम्पोर्ट्स, फ्री ट्रेड प्रिन्सिपल्स वेअर व्हायलेटेड. सो जेव्हा एखाद्या कमोडिटीवर इम्पोर्ट करण्यासाठी टेरिफ म्हणजे टॅक्स टाकला जातो किंवा लिमिट्स टाकली जातात की तुम्ही किती इम्पोर्ट करू शकता, दॅट इज कोटाज ऑफ इम्पोर्ट्स, फ्री ट्रेडचं प्रिन्सिपल व्हायलेट होतं. ओके, सो लेट्स सी प्रोज ऑफ फ्री ट्रेड. पण त्याच्या आधी एक व्हिडिओ बघूया आपण. Throughout the 2016 election, candidates Donald Trump and Bernie Sanders have had clearly divided and opposing views. But one topic on which they share their opposition is that of free trade agreements. Many people have demonized free trade agreements like NAFTA and the TPP in the last year. So what exactly are these agreements and what is so bad about them? Well, first, it's important to realize that the world economy, and by extension standards of living, are dependent on international trade. In practice, countries which produce more usually do better economically, and many countries enact trade rules which favor their own production. For example, in the 1920s, European farms were able to sell agricultural goods to the United States very cheaply. This Madam. American farmers. व्हिडिओ दिख नाही रहा. हो, थँक्यू. मी स्क्रीन शेअर करायला विसरले होते. आता बघा, दिसतोय? हां. Throughout the 2016 election, candidates Donald Trump and Bernie Sanders have had clearly divided and सो ॲक्च्युली तो जो अँकर आहे तो अँकर आता जुनं जर युएसचं इलेक्शन झालं म्हणजे या इलेक्शनच्या आधी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे बर्नी सँडरसन. सो आय गेस मला पटकन नाव नाही आठवते आता. सो त्या दोघांमध्ये जे इलेक्शन झालं प्रत्येकाचे व्ह्यू अपोजिट असतात, एक पार्टी दुसरी पार्टी.
बरोबर. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पार्टी अशा त्या 2 पार्टीज आहेत तिथल्या आणि त्यांचे रूल्स इतके वेगळे असतात, रूल्स आणि रेग्युलेशन. पण एका बाबतीत मात्र त्यांचं सेम मत होतं, की फ्री ट्रेड अग्रीमेंट बद्दल काय करायचं. ओके. आणि इथून ही स्टोरी पुढे सुरू होते, की फ्री ट्रेड अग्रीमेंट आर दे बॅड फॉर द इकॉनॉमी ऑर आर दे गुड फॉर इकॉनॉमी? दॅट्स वाय कारण आपण प्रोज आणि कॉन्स बघतोय, तर मला वाटतं, की नॉर्मल जगातली जर उदाहरणं बघितली, तर ते जास्त तुम्हाला पटकन रिलेट करता येईल. हं. Opposing views, but one topic on which they share their opposition is that of free trade agreements. Many people have demonized free trade agreements like NAFTA and the TPP in the last year. So, what exactly are these agreements and what is so bad about them? Well, first, it's important to realize that the world economy, and by extension, standards of living, are dependent on international trade. In practice, countries which produce more usually do better economically, and many countries enact trade rules which favor their own production. For example, in the 1920s, European farms were able to sell agricultural goods to the United States very cheaply. This undercut American farmers, and so Congress passed the Smoot-Hawley Tariff, which raised taxes on imports. This artificially made foreign goods very expensive compared to domestic goods. सो Now, स्मूथ हॉली नावाचा एक जो ऍक्ट पास केला गेला अमेरिकन काँग्रेसकडून, त्यामुळे काय झालं, की युरोपियन लोकांकडून, युरोपियन फार्मर्सकडून जी चीप किंवा कमी पैशात धान्य येत होतं, वेगवेगळ्या प्रकारचं येत होतं, ते एकदम महाग झालं. आणि त्यामुळे काय झालं, की अमेरिकेत तयार होणारं धान्य हे कमी पैशाला, व्हेअरएज इम्पोर्टेड जे आहे धान्य ते जास्त पैशाला असं दिसायला लागलं. आपोआपच त्यामुळे कुणाला फायदा होईल सांगा? अमेरिकन फार्मर्सला. ओके. bring the American farmer. Laws and rules like these are called protectionist. Free trade agreements are, at their most basic, a series of compromises between countries. They remove protectionist restrictions and taxes, but also work to keep participating economies from falling apart without them. Most countries are members of the World Trade Organization, which regulates international trade agreements and maintains the global economy. But one of the problems with free trade agreements is they can also hurt consumers. For example, in 2011, tobacco giant Philip Morris sued the country of Australia for implementing anti-smoking regulations. The company argued that the regulations would violate a portion of a 1993 trade agreement between Hong Kong and Australia because plain packaging would diminish their trademark. And even though the lawsuit failed to stop restrictions, it is an example of free trade agreement overreach. A much more common complaint, especially in the US, is that free trade agreements lead to outsourcing and a loss of American jobs. When the North American Free Trade Agreement, or NAFTA, was established between the US and Canada and Mexico in 1994, it eliminated most taxes on imports and exports between those countries. This made it cheaper to import food and goods from Mexico than it was to grow or make them in the United States. This led to considerably cheaper goods and a net benefit for consumers. However, the trade agreement also led to outsourcing those same farming and manufacturing jobs to Mexico. It's been estimated that 1 million jobs have been lost to NAFTA over the past 2 decades. In short, a free trade agreement makes it easier for foreign countries to compete with local production, making everything less expensive according to free market principles. But for those workers who actually have to compete with cheaper foreign labor or resources, they're often forced to find new work. There are also a huge number of other considerations besides actual trade that go into free trade agreements, like environmental and copyright concerns. In the end, free trade agreements can make goods cheaper and more available. However, this benefit can come at the expense of thousands, if not millions, of jobs. The TPP is one such free trade agreement that has received major criticism. But what exactly is that trade agreement about? Check out our video here to learn more. Economists like Robert Reich call this a global race to the bottom. That's an economic term for when governments reduce regulations and taxes in order to attract investing companies. This practice has the added effect of lessening labor laws, lowering wages, and raising the rate of outsourcing. Thanks for watching, everyone. Make sure to like and subscribe so you get more test tube news from us every day. सी. सो मला वाटतं की तुम्हाला बेसिक आयडिया आपण अमेरिकेच्या एक्झाम्पलवरनं देऊ शकलो होतो. ओके. जस्ट अ मिनिट. हे या सो आपण बघत होतो आणि हे जात नाहीये. सो आपण
प्रोज म्हणजे फायदे बघणार होतो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचे. पहिला त्यातला कुठला आहे ते बघूया. इकॉनॉमिक ग्रोथ इज एनकरेज्ड, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथला मोटिवेशन मिळतं. देर इज इन्क्रीज इन आउटपुट ड्यू टू स्पेशलायझेशन, कारण तुम्ही एकाच गुडवर फोकस करत असल्यामुळे कम्पॅरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेजमुळे ते गुड बनवण्यासाठी किंवा ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे स्पेशलायझेशन क्रिएट होतं. फ्री ट्रेड सिक्युअर्स ऑल द ॲडव्हान्टेज ऑफ इंटरनॅशनल डिव्हिजन ऑफ लेबर. Each country will specialize in the production of those goods in which it has comparative advantage over its trading partners. This will lead to more efficient allocation of resources and a higher level of output and well-being. So simply saying, जेव्हा आपण इकॉनॉमिक ग्रोथ विषयी विचार करतो तेव्हा आपल्याला जास्त एम्प्लॉयमेंट हवी आहे, जास्त जीडीपीची ग्रोथ हवी आहे, जास्त आउटपुट हवंय आणि जास्त स्पेशलायझेशन हवंय. या सगळ्या गोष्टी फ्री ट्रेड झाल्यामुळे शक्य होतात. कारण मुख्य गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आपल्या देशात एक्सपेन्सिव्ह आहेत त्या इतर देशात चीपर असल्यामुळे आपल्याला तिथून ॲक्वायर करता येतात आणि त्यामुळे आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होते. आपोआपच आपला फायदा वाढतो, प्रॉफिट वाढतो. ओके, लेट्स सी द सेकंड वन. The people who are best at what they do will have the most opportunities to succeed in the environment of free trade. सो जे अतिशय एफिशियंट असतात त्यांच्या कामात त्यांना फ्री ट्रेडच्या म्हणजे काय म्हणू टाईममध्ये खूप जास्त प्रमाणावर सक्सेस मिळवता येते. कंपनीज फॉलो द प्रिन्सिपल बाय बीइंग able to develop the access new technologies or adopt best practices which help the local economies to grow. सो जनरली कंपनी अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस डेव्हलप करतात, अशा प्रकारची न्यू टेक्नॉलॉजी आणतात की त्या बेस्ट प्रॅक्टिसेसमुळे, त्या टेक्नॉलॉजीमुळे लोकल इकॉनॉमीजला पण ग्रो होण्याची शक्ती येते अँड दिस विल इन्क्रीज एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, आणि यामुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज वाढतात. So second one is just let me ask to read somebody. Fiza Khalfa, would it be okay to read it out? Fiza? Yes. Yes, please read it out. Second and third point. But for time being, second padho. Gains from economies of scale and all-round prosperity. Free trade enables the trading countries to benefit from the economies of scale. The producers can move beyond domestic market into international market. This makes it worthwhile to specialize and produce on a large scale, which reduces cost per unit. Global output will increase and countries will get goods at cheaper price. Thus, there will be all-round international prosperity. व्हेरी गुड. सो फ्री ट्रेडमुळे काय होतं, फ्री ट्रेडमुळे इकॉनॉमीज ऑफ स्केल वाढतात, म्हणजे तुमची इंटरनल एफिशियन्सी आणि एक्सटर्नल एफिशियन्सी वाढते ओव्हरऑल. त्यामुळे प्रोड्युसर्स कॅन मूव्ह बियॉन्ड डोमेस्टिक मार्केट इन टू इंटरनॅशनल मार्केट. सो जे आपण प्रोड्यूस करतोय, जे आउटपुट निघतंय ते फक्त डोमेस्टिक मार्केटमध्येच सेल करण्याचा हे न राहता आउटसाईड वर्ल्डमध्ये जाऊन सेल करण्याची आपल्याला ॲज अ प्रोड्युसर म्हणून संधी मिळते. आणि त्यामुळे काय होतं, स्पेशलायझेशन आणि लार्ज स्केलवरती झालेलं प्रोडक्शन, यामुळे कॉस्ट पर युनिट म्हणजे एक यूनिट प्रोड्यूस करण्याची जी कॉस्ट असते, एक यूनिट प्रोड्यूस करने के लिए जो कॉस्ट लगती है वो कम हो जाती है. मतलब कॉस्ट कम हो गई तो डेफिनेटली फायदा ज्यादा होगा. तो ग्लोबल आउटपुट इंक्रीज होता है इसकी वजह से, पूरे वर्ल्ड आउटपुट, और कंट्रीज गेट अ गुड्स एट अ चीपर प्राइस. मतलब सभी कंट्रीज चीपर प्राइस को, कम से कम प्राइस को वो गुड्स ले सकते हैं. दस देयर विल बी ऑल राउंड इंटरनेशनल प्रॉस्पेरिटी. मतलब सभी जगह से 360 डिग्रीज में इंटरनेशनल प्रॉस्पेरिटी इससे बढ़ती है. सो दैट इज द सेकंड पॉइंट. लेट्स सी द थर्ड पॉइंट. Lower taxes and barriers to entry reduces, thus increasing business opportunities. Removal of protection leads to benefit of consumer. This reduces stagnation within the markets. Lower taxation and fewer barriers to entry will benefit the consumer. Thus, in the absence of free trade, the domestic firms tends to become inefficient and this lead to higher prices. Free trade improves efficiency and lower the cost.
Free trade compels the producer to be innovative and improve the quality of their product. The consumer get best quality at cheap rates. It prevents the growth of monopoly also. येस. सो जर तुम्ही बघितलं तर काय होतं की फ्री ट्रेडमध्ये आपल्या इव्हन डोमेस्टिक इंडस्ट्रीला प्रमोट करण्यासाठी किंवा बाहेरच्या इंडस्ट्रीला इन्व्हाइट करण्यासाठी म्हणून टॅक्सेशन कमी होतं आणि बॅरियर्स जे एंट्रीसाठी असतात कुठल्याही मार्केटमध्ये ते कमी होतात. यामुळे काय होतं, तुमची ओव्हरऑल जी कॉस्ट असते प्रोड्यूस करण्याची, सेल करण्याची डोमेस्टिक मार्केटमध्ये आणि आउटसाइड मार्केटमध्ये, ती कमी होऊन जाते. आपोआपच मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एफिशियन्सी इम्प्रूव्ह होते, आपलं आउटपुट म्हणजे प्रोडक्शन वाढतं, तेव्हा अशा प्रकारे जर टॅक्स बेनिफिट मिळाले, एंट्री बॅरियर कमी झाले, तर आपोआपच जास्त फायदा होणार आहे. आणि त्यामुळे काय होतं की ओव्हरऑल सगळ्या लोकांना ना चीपर प्राईसमध्ये गुड्स मिळायला लागतात. त्यांची क्वालिटी इम्प्रूव्हड होऊन मिळायला लागते, कारण ओव्हरऑल कॉम्पिटिशन खूप जास्त असते. आणि जर समजा एखाद्या प्रॉडक्टविषयी मोनोपॉली बनत असेल, तर तीही कमी होऊन जाते. ओके. फिजा ये 4th और 5th भी पढ़ो. It creates opportunities for foreign direct investment. When there are fewer barriers to trade agreements, foreign businesses form partnerships, make investment, and even directly enter new markets in search of higher profits. येस, व्हेरी गुड. Fifth, सो जस्ट अ मिनट. सो एक्चुअली क्योंकि कम बैरियर्स है, और जैसे कि हमने एफडीआई पढ़ते हुए लास्ट सेमेस्टर में देखा था कि अगर फ्री ट्रेड है, लोगों को इनविटेशन ज़्यादा है कि हमारे पास कुछ ज़्यादा कॉम्प्लिकेशंस नहीं है, यू कैन इन्वेस्ट एनीवेयर एनी टाइम ईजीली, तो डेफिनेटली आपका फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट बढ़ेगा. और जैसे कि हमने देखा था, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बढ़ने से हमारा मार्केट खुला हो जाता है, मार्केट ओपन हो जाता है, आणि असं ओपन झालेल्या मार्केटमध्ये जास्त जास्त प्रॉफिट सीक करणं हे सोपं जातं. ओके. 5th पॉइंट प्लीज. it increases access to domestically unavailable goods and raw materials. Free trade enables each country to get commodities which it cannot produce at all or can produce only at high cost. Raw material unavailable also can be procured through free movement at a low price. करेक्ट. सो जसं जसं की आपण म्हटलं की फ्री एंट्री आहे, बॅरियर्स नाही आहेत. त्यामुळे काय होतं की ओव्हरऑल जी गुड्स, जी रॉ मटेरियल प्रोडक्शनसाठी आपल्याला एकतर जास्त कॉस्टमध्ये अवेलेबल असतात किंवा अवेलेबलच नसतात, ती फ्री ट्रेडमुळे अवेलेबल करून घेणं खूप सोपं पडतं. आणि रॉ मटेरियल्सची मे बी जी क्वांटिटी आपल्या देशात बनत असेल, त्याच्यापेक्षा मे बी जास्त चांगली क्वांटिटी दुसऱ्या देशात बनत असेल, ती प्रोक्युअर करणं कमी प्राईजला हे फ्री मूव्हमेंटमुळे शक्य होतं. आणि म्हणून आपोआप तुमचं प्रोडक्शन सुधारणार, एफिशियन्सी वाढणार आणि प्रॉफिट वाढणार. सो फ्री ट्रेड एनेबल्स टू मेक यूज ऑफ एक्सपर्टाईज. इन द सेन्स फ्री ट्रेडमुळे लोकल कंपनीज ग्लोबल एक्सपर्ट्स जे असतात, इतर देशातले एक्सपर्ट्स, इतर देशात असलेलं टॅलेंट, त्याचा वापर करून आपला परफॉर्मन्स सुधारू शकतात. त्यामुळे बेस्ट प्रॅक्टिसेस बिझनेसमध्ये आणू शकतात. आणि ऑब्व्हियसली असं केल्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढते. इन द 6th वन इज लॉंग रन डायनामिक गेन्स. म्हणजे लांबच्या पल्ल्यासाठी किंवा जास्त काळासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतात. सो डायनामिक गेन्स रेफर टू द गेन्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथमध्ये जे फायदे होतात त्याला डायनामिक गेन्स असं म्हटलं जातं. ट्रेड ॲज द इंजिन ऑफ ग्रोथ हॅज वर्कड वंडर्स ऑफ इकॉनॉमीज सच ॲज जपान, तैवान, सिंगापूर अँड चायना. सो ट्रेड ही गोष्ट जगात आल्यामुळे असं म्हटलं जातं, ट्रेड इज द इंजिन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. सो इकॉनॉमिक ग्रोथ ही जर ट्रेन असेल, तर त्याचं इंजिन ग्रोथचं हे ट्रेड असतं, व्यापार असं असतं. आणि त्यामुळे याच ट्रेडने जपान, तैवान, सिंगापूर, चायना या सगळ्या इकॉनॉमीजना अतिशय फायदा करून दिलाय. फ्री ट्रेड प्रमोट्स ग्रोथ थ्रू द फॉलोइंग चॅनल्स. म्हणजे ग्रोथ कशामुळे वाढते, कोणत्या चॅनल्समुळे? तर पहिली गोष्ट, रेझिंग द रेट ऑफ सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट. फ्री ट्रेडमुळे सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटचा रेट वाढतो. इट इन्क्रीज नॅशनल इन्कम. Increased national income helps a country to break the vicious circle and get out of the low level income trap. सो जेव्हा आपलं
सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट वाढायला लागतं, तेव्हा आपोआपच नॅशनल इन्कम वाढायला लागतं आणि नॅशनल इन्कम वाढायला लागलं, की कंट्री त्या लो इन्कम लेव्हलचा जो ट्रॅप असतो, म्हणजे कमी अंडर डेव्हलप्ड कंट्री असणं, तर त्यातून बाहेर पडू शकते. नंतर दुसरं आहे, फ्री ट्रेड एनेबल्स ॲक्सेस ऑफ नेसेसरी कॅपिटल, गुड्स अँड टेक्नॉलॉजी विच अ डेव्हलपिंग कंट्री नीड्स. सो असा विचार करा, की फ्री ट्रेड मुळे वेगवेगळ्या प्रकारची कॅपिटल गुड्स, मशिनरी, टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जिथे त्यांची खरंच गरज आहे तिथे पोहोचू शकतात आणि त्यामुळे इंटरनॅशनल डिफ्युजन ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे सगळ्यांना ते डिस्ट्रीब्यूट होऊन आपोआपच टेक्नॉलॉजी सगळीकडे पसरते. त्याचे स्पिल ओव्हर इफेक्ट बघायला मिळतात आणि त्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमीची ग्रोथ होते. सो दॅट वॉज सिक्स्थ, we can say sixth point. And the seventh one, that is a last point for pros of free trade, political gains from free trade. कुठल्या प्रकारचे राजकीय फायदे आपल्याला होऊ शकतात फ्री ट्रेडमुळे? सो फ्री फ्लो ऑफ ट्रेड विल मेक कंट्रीज इकॉनॉमिकली डिपेंड ऑन इच अदर. जेव्हा फ्री ट्रेड होईल तेव्हा कंट्रीज एकमेकांवर डिपेंड राहायला लागतील. देअर विल बी इन्क्रीज इन इंटरडिपेंडन्सी. दिस विल रिड्यूस हॉस्टिलिटी एंड हेल्प द पीसफुल सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट. सो क्योंकि हम एक दूसरे कंट्री पे डिपेंडेंट है, तो क्या होगा कि हमारी जो हॉस्टिलिटी रहती है अदर कंट्री के लिए, हमारी मतलब किसी भी कंट्री की दूसरे कंट्री के लिए, वो कम हो जाएगी और इससे पीसफुल सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट, मतलब जो भी उनके बीच में कुछ जैसे कि वाद आहे, जो भी कुछ उन गिले शिकवे है, तो वो सब जो होते ना, वो पीसफुल मतलब शांतता की हिसाब से, शांतता करार करके या फिर पीसफुल एग्रीमेंट्स करके वो मिटा दिए जाएंगे, ते सगळे बंद होऊन जातील. दस फ्री ट्रेड कॅन प्रमोट इंटरनॅशनल पीस. जागतिक शांतता प्रमोट करू शकतो फ्री ट्रेड अँड स्टॅबिलिटी थ्रू द इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल कोऑपरेशन. इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल कोऑपरेशन मधून हे करणं शक्य होतं, जे फ्री ट्रेडमुळे शक्य होतं. सो मला वाटतं मी तुम्हाला फ्री ट्रेडचे सगळे फायदे सांगितले. आता आपण त्याचे तोटे पण बघूया. पहिला तोटा आहे त्याचा, इट कॉजेस एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज टू बी आउटसोर्स्ड. जसं आपण मगाशी बघितलं की नॅफ्ता हे नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट, म्हणून अमेरिका, मेक्सिको आणि आय गेस कॅनडा, जर मी चुकत नाहीये तर या सगळ्या कंट्रीजचं मिळून असलेला एक फ्री ट्रेड अग्रीमेंट किंवा असा एक ग्रुप आहे आणि त्यामुळे काय झालंय की या देशांमध्ये एकमेकांकडे फ्री फ्लो ऑफ इकॉनॉमिक गुड्स किंवा कॅपिटल गुड्स असं आपण म्हणू शकतो असतो. म्हणजे आपोआपच त्यांना माहिती की अमेरिकेतल्या लोकांना जॉब द्यायला जितके पैसे लागतात त्याच्यापेक्षा कमी पैसे मेक्सिकोतल्या लोकांना द्यायला लागतात. आपोआपच कामं आउटसोर्स्ड केली जातात, म्हणजे कामं बाहेर पाठवली जातात. समजा मेक्सिकोमधून काम करून घेतलं जातं आणि ते अमेरिकेत शेअर केलं जातं. सो त्यामुळे काय होतं की आपोआपच इथल्या लोकांचं, अमेरिकेतल्या लोकांचं, आत्ता त्यांनी म्हटल्याप्रमाणे, कारण तिथे लोकं प्रोटेस्ट करतायत, विरोध करतायत नाफ्ताला. त्याचं कारण हे की त्यांचे जॉब निघून चालले. तुम्ही जर तो एक बोर्ड बघितला असतात तर त्याच्यावर असं लिहिलेलं जातं, फॉर एव्हरी 16 मिनिट 1 वर्कर इज फायर्ड. म्हणजे प्रत्येक 16 मिनिटाला एक कामगाराचं काम निघून जातंय, कारण ते आउटसोर्स्ड केलं जातंय. सो फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे काय होतं की कामं आउटसोर्स केली जातात, कारण बाहेरचे वर्कर्स हे चीपर रेटमध्ये अवेलेबल असतात आणि दे आर विलिंग टू वर्क विथ द फिअर सेफ्टी प्रोटेक्शन्स. मे बी कमी गेन्समध्ये, कमी सेफ्टी प्रोटेक्शनमध्ये काम करणं त्यांना मान्य असतं. सो अगेन भारतात जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणावर काम आउटसोर्स्ड होतं. दॅट्स वाय आपल्याला जगाचं बॅक ऑफिस असं म्हटलं जातं. सो डू रिमेंबर की आपल्याकडे फ्री ट्रेडमुळेच भरपूर सारी कामं आउटसोर्स्ड होत आहेत. ओके, लेट्स सी. देन सेकंड इज देर आर रिड्युस्ड IP, that is intellectual property protection. So do you know what is IP किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय ते? खरंच तुम्हाला माहिती नाहीये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय? बाळांनो, हे आपण कॉमर्स मध्ये पण शिकलो होतो रे. असं नका करू. काय असतं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे? बर, मी सांगते. इंटेलेक्च्युअल ट्रेडमार्क किंवा पेटंट.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो असा विचार करा, की इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही जे काही शोधून काढलंय, तुमचं जे काही इन्व्हेन्शन आहे, त्याच्यावरती तुमचा अधिकार असणं. सो त्यात काय-काय येतात, तर म्हणजे ज्यात काय-काय असू शकतं, तर पेटंट्स, कॉपीराइट, नंतर ट्रेडमार्क्स, ह्या सगळ्या गोष्टी त्यात येतात आणि त्यामुळे आपोआपच ज्याने ते शोधून काढलंय त्याला प्रोटेक्शन मिळतं. पण ह्यांचं असं म्हणणं आहे, की फ्री ट्रेड असल्यामुळे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ही वरती जे प्रोटेक्शन मिळतं ते रिड्यूस होतं. लेट्स रीड. द फॉरेन गव्हर्नमेंट्स मे नॉट टेक आय-पी राइट्स सिरियसली. जेव्हा आपण फॉरेन गव्हर्नमेंट्सबद्दल बोलतो. सो फॉरेन गव्हर्नमेंट्स म्हणजे आपल्या देशात मे बी आपल्या म्हणजे ज्या देशात ते प्रोड्यूस होतंय, त्या देशात कदाचित कॉपीराइट, पेटंट ह्या सगळ्याला मान्यता असेल. पण मे बी इतर देशात जेव्हा आपण आपलं मार्केट वाढवतोय, तेव्हा त्या देशात याला एवढी सिरियसली घेतले जात नसतील इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी प्रोटेक्शन राइट. सो इन्व्हेन्शन्स, पेटंट्स एंड प्रोसेसेस मे बी कॉपीड इन द एन्व्हायर्नमेंट ऑफ फ्री ट्रेड आणि त्यामुळे फ्री ट्रेडच्या एन्व्हायर्नमेंटमुळे ते एखादं इन्व्हेन्शन असेल, शोध असेल, एखादं पेटंट असेल कुठल्यातरी इंडस्ट्रियल डिझाइनवरचं, एखादी प्रोसेस असेल त्याच्यावरती ती कॉपी केली जाऊ शकते आणि त्यामुळे इट मे रिड्यूस द पोटेन्शियल ऑफ कंपनी टू क्रिएट जॉब्स ॲट फेअर वेजेस आणि त्यामुळे त्या कंपनीचं चांगल्या वेजेस देण्याचं जे मोटो असेल किंवा जे गोल असेल, जे पोटेन्शियल असेल ते कमी होऊन जाईल. इवन वेअर देअर आर प्रोटेक्शन्स आर इन द प्लेस, there is no guarantee that a foreign government will enforce the laws with the same rigor as the domestic government. म्हणजे डोमेस्टिक गव्हर्नमेंट असा विचार करा, की कदाचित भारतात अतिशय कडकपणे हे सगळे रूल फॉलो केले जात असतील. पण आपण असं नाही म्हणू शकत, की उद्या मी जेव्हा दुसऱ्या कुठल्या देशात पाठवत असेल, मे बी श्रीलंका, मे बी झांबिया, बोट्स्वाना अशा सगळ्या देशांमध्ये मे बी मी या पर्टिक्युलर देशांना काही नाही म्हणत आहे. पण अशा कुठच्यातरी परदेशात पाठवत असेल, तेव्हा मे बी त्या देशात पाठवताना आपण जी एखादं समजा औषध पाठवलंय, तर औषधांवर तर प्रचंड पेटंट्स ते राईट असतात आणि त्याच्यावरती जवळ-जवळ कंपन्यांचं काय म्हणू जगणं चालतं. सॉरी. मग तसं असताना असं चालेल का, की तिथल्या देशांनी ते प्रोटेक्शन्स मान्य नाही केली इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीवरची. त्यामुळे सगळ्याच्या सगळा फायदा जो आपल्याला होतोय, तो सगळ्याच्या सगळा निघून जाईल. आणि म्हणून अशी भीती असते, की फ्री ट्रेडच्या काळात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीवरची आय-पी-आर म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज राइट्स हे फॉलो केले जाणार नाही असं. थर्ड पॉइंट आहे इट एन्करेजेस बरं मी तुम्हाला अटेंडन्स शीट टाकली आहे तुमच्या ह्याच्यावरती, तर ती बघून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परत हेच लिंक जॉइन करायचे. मी तुम्हाला लवकर जॉइन करायला सांगितलं होतं. सो हीच लिंक परत जॉइन करायची म्हणजे आपण पुढे जाऊ शकू. ओके. थोडंसंच आपण पुढे बघणार आहोत, पण त्याची अटेंडन्स शीट मी तुम्हाला नंतर देणार आहे. ओके. आत्ताला एकच लेक्चरची अटेंडन्स शीट दिली. It encourages urbanization since free trade leads to competition and may lead to better options for the poor in the villages to seek employment in the cities. सो काय होतं की जेव्हा जनरली नवीन बिझनेस येतात ते नवीन बिझनेस फ्री ट्रेडच्या माध्यमातून शहरांमध्ये असतात कारण तिथे पटकन सगळ्या सोयी अवेलेबल असतात. सब कुछ इजीली अवेलेबल हो सकता है वहां पर. तो क्या होता है कि जो गांव में रहने वाले पुअर लोग रहते हैं या फिर जिनको काम की जरूरत है ऐसे लोग हैं, तो वो अर्बनाइज्ड एरिया में माइग्रेशन करते हैं. अर्बन एरिया में सिटीज में माइग्रेट करने शुरू हो जाते हैं और इसकी वजह से क्या होता है वहाँ का अर्बनाइजेशन बढ़ता है. लेकिन अर्बनाइजेशन बढ़ना डेफिनेटली मे बी की एलिमेंट फॉर ग्रोथ. लेकिन ये अर्बनाइजेशन बढ़ता है तो किसी भी प्लानिंग के मतलब प्लानिंग के हिसाब से नहीं बढ़ता. कोई आता है अपनी झोपड़ी लगाता है वहां पर बैठ जाता है और ऐसे बढ़ता जाता है. जैसे की हम बोल सकते हैं की आपल्याकडे मुंबई सिटी ती ज्या प्रकारे वाढत गेली इट्स अनप्लॅन्ड सिटी. भारतात मला वाटतं जवळ-जवळ फक्त एक सिटी अशी आहे जिला प्लॅन्ड सिटी म्हणता येतं आणि दॅट इज जयपूर. जयपूर ही प्लॅन्ड सिटी म्हणून ओळखली जाते. अतिशय प्लॅनिंग वाईज केलेलं गोष्ट. बाकी आपल्या देशामध्ये प्लॅन्ड सिटी फारशा नाहीयेत. सो त्यामुळे काय होतं, कुठले रिसोर्सेस किती वापरले जातात, कुणाला किती गरज आहे, कुणाला नाहीये, कुठे एक्स्ट्रा रिसोर्सेस वेस्ट होतायत, तर कुणाला मिळत नाही. ह्याचा कुणालाही काहीही अंदाज राहत नाही. ना पॉलिटिकल लीडर्सना राहतो, ना गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सना राहतो, ना खुद्द त्या माणसांना राहतो. सो असा विचार करा 5 पत्री घरात राहणाऱ्या माणसाला आणि मे बी खूप मोठ्या 4 बीएचके फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माणसाला काय गरज आहे हे सांगणं इतकं कठीण होऊन जातं कारण कुठल्याही प्रकारचं
प्लॅनिंग एन्व्हायरमेंट नाहीये त्यात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा फ्री ट्रेडमुळे त्रास होऊ शकतो. द फोर्थ वन इज LDCs, दॅट इज लो डेव्हलप्ड कंट्रीज मे नॉट गेट द ॲडव्हांटेजेस. म्हणजे लो डेव्हलप्ड कंट्रीज जनरली फ्री ट्रेडमध्ये त्यांना खूप मोठा फायदा होतो असं आपण म्हणू शकत नाही. इट इज आर्ग्यूड दॅट फ्री ट्रेड मे बी ॲडव्हांटेजेस टू द ॲडव्हान्स्ड कंट्रीज बट नॉट टू द बॅकवर्ड कंट्रीज. कारण जनरली बॅकवर्ड कंट्रीजकडे खूपसं प्रोड्यूस करून एक्सपोर्ट करण्यासारखं काही नसतं. सो ते जास्तीत जास्त इम्पोर्ट करत जातात. म्हणजे त्यांचं इम्पोर्ट जास्त होतं, एक्सपोर्ट कमी. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, जेव्हा इम्पोर्ट जास्त आणि एक्सपोर्ट कमी होतं, तेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंट बिघडतं आणि देशासाठी ते बॅलन्स ऑफ पेमेंट अतिशय अनफेव्हरेबल ठरतं. बरोबर? आपण म्हणू शकतो, की टर्म्स ऑफ ट्रेड जे आपण शिकलो, ते अनफेव्हरेबल ठरतात लो डेव्हलप्ड कंट्रीजसाठी. कारण इम्पोर्ट प्राइसेस जास्त आहेत एक्सपोर्ट प्राइसेसपेक्षा. अर्लियर एक्सपिरियन्सेस प्रूव्ह दॅट फ्री ट्रेड प्रिन्सिपल्स मे लीड टू कॉलोनियल इम्पेरिझम आणि एक्सप्लॉयटेशन. म्हणजे विचार करा, की फ्री ट्रेड करायचा म्हणूनच ब्रिटिश लोकं, फ्रेंच लोकं, डच लोकं म्हणजे जर्मन लोकं हे सगळेजण भारत शोधायला आले होते किंवा त्यातूनच अमेरिकेचा पण शोध लागला. पण कारण आपल्याकडे तेवढी एफिशियन्सी नव्हती, दॅट्स व्हॉट आय कॅन से. एफिशियन्सी नव्हती आणि त्यांच्याकडे तेवढी सैनिकी बळ होतं, नवी टेक्नॉलॉजी होती. त्यामुळे ते लोकं येऊन आपल्या इकडे कॉलनीज म्हणजे ज्याला आपण ब्रिटिशांच्या कॉलनी म्हणतो, त्या सुरू करू शकले. सो जर बघितलं तर वास्को दी गामा याने म्हणजे डच लोकांनी गोव्यामध्ये कॉलनीज त्यांच्या काढल्या किंवा पहिलं कलकत्त्यामध्ये आपल्याकडे 1757 मध्ये ब्रिटिश एराची सुरुवात झाली. सिराज उद्दवला. जर तुम्हाला प्लासीची लढाई वगैरे असं काही आठवत असेल इतिहासात वाचलेलं तर. सो या प्रकार आणि मग त्यानंतर अख्ख्या भारतात त्यांनी त्यांची रूट्स पसरली आणि त्यामुळे त्यांचं कॉलोनियल इम्पेरियलिझम आणि एक्सप्लॉयटेशन म्हणजे इथल्या लोकांना त्रास देणं, त्यांच्यातून जास्तीत जास्त फायदा करून घेणं त्या लोकांचा, हे सुरू झालं. सो जनरली असं होतं, की फ्री ट्रेड एरियामुळे रिच कंट्रीज बिकम रिचर, पुअर कंट्रीज बिकम पुअरर आणि मे बी असं होऊ शकतं, की त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कधी-कधी खाली जाऊ शकतं. सो देअर इज लाइक धिस इज लाइक अ रेड लाईट झोन, की ज्याच्यात आपण असं म्हणू शकतो, की प्रत्येक कंट्रीला फ्री ट्रेड करताना त्याची सोव्हेरिनिटी ठेवणं म्हणजे त्या प्रत्येक देशाचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणं ही खूप कठीण गोष्ट असते आणि त्यासाठी प्रत्येक कंट्री फ्री ट्रेडमध्ये खूप जास्त लढत असते. आणि म्हणूनच आपण नेहमी फ्री ट्रेड आणि प्रोटेक्शनिझमच्या सीमेवरती असतो. डिस्ट्रक्शन ऑफ होम इंडस्ट्रीज. दोज हू आर अगेन्स्ट फ्री ट्रेड आर्ग्यू दॅट इट मे रुइन डोमेस्टिक इंडस्ट्रीज. सो जे फ्री ट्रेडच्या अगेन्स्ट आहेत ते असं म्हणतात, की फ्री ट्रेडमुळे डोमेस्टिक इंडस्ट्रीजचा नाश होईल. इम्पोर्ट ऑफ गुड्स ॲट अ चीपर प्राइसेस विल रिझल्ट इन अनफेअर अँड कटथ्रोट कॉम्पिटिशन्स बिटवीन डोमेस्टिक अँड फॉरेन इंडस्ट्रीज. सो चीपर प्राइसला मिळत असल्यामुळे बाहेरच्या वस्तू, इम्पोर्टेड वस्तू, आपल्याकडे कटथ्रोट कॉम्पिटिशन निर्माण होईल आणि आपल्या वस्तू जास्त किमतीला असल्यामुळे कोणी विकत नाही घेणार आणि फॉरेन इंडस्ट्रीज ग्रो होतील आपल्या इंडस्ट्रीपेक्षा. दिस विल वाईप आउट द डोमेस्टिक इंडस्ट्रीज. फॉर एक्झाम्पल इंडियन हँडीक्राफ्ट सफर्ड ट्रिमेंडसली ड्युरिंग ब्रिटिश रिजिम. सो ब्रिटिशांच्या काळात हँडीक्राफ्ट म्हणजे ज्याला हस्तकला ही जी इंडस्ट्री होती ती प्रचंड सफर झाली. सो त्या प्रकारची गोष्ट घडू शकते फ्री ट्रेड एरियात असं. सो आपल्याकडे ऑलरेडी मिनिट संपत आलंय आपल्याकडचं शेवटचं. सो तुम्हाला ह्याच लिंकला परत लॉग इन करायचंय आणि आपण आपली नेहमीची व्हिडिओ पण बघूया जी बघणार होती आणि त्याच्या बरोबरीने येस आपण त्याच्या बरोबरीने आत्ताचा पुढचा पार्ट पण बघूया. ओके. पुन्हा हीच लिंकला तुम्हाला लॉग इन करायचंय. ओके.